कैरी बघितली आणि कोणाच्या तोंडाला पाणी सुटेल असं कधी होणारच नाही, कारण कैरी बघितली की लगेच तोंडाला चळकण पाणी येतं. तर असाच आज आपण कैरीपासून एकदम असा झटकीपट पटकन होणारा पदार्थ बनवणार आहोत. भरपूर साऱ्या कैऱ्या वाऱ्याने पडल्या होत्या. आता त्या कैऱ्याचं करायचं तरी काय, रोज तेच तेच पदार्थ खाऊन ना, कैरीची चटणी, कैरीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला होता. पण म्हटलं चला काहीतरी जरा थोडं नवीन आणि वेगळ्या पद्धतीचं बनवूया. तर त्याच कैऱ्या इथं घेतल्या. अगोदर स्वच्छ पाण्याने चांगल्या व्यवस्थितपणे धुवून घ्यायच्यात. ही जी कैरी आहे ना ती पूर्णपणे गोड आहे. कसलीही अजिबात ही कैरी आंबट नाही आहे, त्यामुळे ती मी गोड कैरीच्या कैऱ्या घेतल्या आहेत. अगोदर स्वच्छ चांगल्या धुवून घ्यायच्या. धुतल्याच्या नंतर पुसून घ्यायच्या आणि नंतर सोलून घ्यायच्या. सोलून घेतल्याच्या नंतर ही जी कैरी आहे ना ती आपल्याला पूर्णपणे चांगली व्यवस्थितपणे किसून घ्यायची. आता मी किसताना सोलताना अजिबात हा व्हिडिओमध्ये दाखवला नाही, कारण आपला व्हिडिओ खूप सारा मोठा होईल आणि कधी कधी ना बराच वेळेचा व्हिडिओ असलेले बरेच जण कंटाळा करतात व्हिडिओ पाहण्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवत आहे. सगळं व्यवस्थितपणे हा किस इथे मी तयार करून घेतला आहे. तर हा किस किती आहे तुम्हाला अगोदर दाखवते. 1 फुल वाटी भरला आहे आणि परत नंतर थोडासा वरती शिल्लक राहिला आहे, म्हणजे साधारणतः 1.5 वाटी हा किस आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे, कारण ही कैरी खूप गोड आहे, त्यामुळे इथे ना मी 1 वाटीच गूळ घेतला आहे. पण तुमच्याकडे जी कैरी थोडीशी आंबट असेल आणि तुमच्याकडे किस 2 वाटी असेल तर तुम्ही 2 वाटीच गूळ घ्या. जितकी कैरी घेतली तितकाच गूळ घ्या. पण इथे मी गुळाचं प्रमाण थोडंसं कमी वापरले, कारण मला ना गूळ या कैरीमध्ये जास्त घालायचा नाही, कारण कैरी अगोदरच गोड आहे आणि जास्त यामध्ये गूळ ॲड केला तर ती कैरी पूर्णपणे त्याची जी कैरीचा थोडासा जे आंबटपणा असतो तो पूर्णपणे निघून जाईल. त्यामुळे इथं गूळ मी फक्त 1 वाटी वापरला आहे आणि 1.5 वाटी कैरीचा किस. आता हा जो किस आहे ना तो गॅसवर ठेवायचा आणि 5 मिनिटाला अगोदर चांगलं परतवून घ्यायचं. चांगलं परतला की लगेच आपल्याला यामध्ये जे आपण मगाशी 1 वाटी गुळाचं प्रमाण घेतलं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं गूळ विरघळेपर्यंत याला असंच मिक्स करत राहायचं. तुम्ही ना गुळाऐवजी साखर पण यामध्ये घालू शकता, पण गुळच भारी आहे, कारण असं म्हणतात ना साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यासाठी एकदम गुणकारी. त्यामुळे नाही ते मी गुळच घेतला. तुम्हाला साखर घ्यायची असेल तर घेऊ शकता. तर बघा आपला जो गुळ आहे तो चांगला व्यवस्थितपणे विरघळायला चालू झालेला आहे आणि छान गुळ विरघळला की याला छान असं पाणी सुटतं, म्हणजे याचा पाक तयार होतो. आणि असंच याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास कमी गॅसवर असंच याला हलवत राहायचं कंटिन्युअसली, कारण खाली लागेल. त्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थितपणे ही प्रोसेस करायची आहे. पूर्णपणे गुळ इथे विरघळलेला दिसत आहे. थोडेसे गुळाचे खडे शिल्लक आहेत, पण ते सुद्धा नंतर विरघळून जातील. तर बघा आता सगळे गुळाचे जे खडे होते शिल्लक राहिलेले ते पण पूर्णपणे विरघळलेले आहेत आणि एकदम छान असं याला पाणी सुटलेलं आहे. असंच याला चांगलं आटून घ्यायचं आहे. तर हे परफेक्ट तयार होत आहे का नाही तुम्हाला कसं ओळखायचं, म्हणजे एकदम करेक्ट तयार झाला आहे का नाही हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर बघा आता एकदम व्यवस्थितपणे यातील पूर्ण पाक आटला गेलेला आहे. यात आता आपल्याला 2-3 पदार्थ ॲड करायचे आहेत. आता ते कुठले म्हणजे बघा इथे मी थोडंसं मीठ टाकलंय, वेलची पावडर टाकली आणि त्याचबरोबर थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद घातली. तुम्ही यात थोडंसं जे लवंग असते त्याचबरोबर जे दालचिनी असते किंवा मिरे असतात ते सुद्धा इथे थोडेसे कुटून टाकू शकता, पण तिथे मी काही घातलं नाही, कारण आपल्याला अशीच टेस्ट हवी. आणि सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं. तर बघा आता तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला जे पाकाचं प्रमाण होतं आणि आता ते कसं आहे. स्टार्टिंगला पातळ दिसत होतं हे आणि आता पूर्णपणे घट्टसर झालेलं आहे, म्हणजे परफेक्ट प्रमाणात आले. तर आता काय करायचं, थोडासा जो पाक असतो ना तो आपल्या हातावर घ्यायचा आणि असं चेक करून बघायचं. तर त्याला असं एक तार आली ना समजायचं आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट तयार झालं आहे. तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम अशी त्याला एक तार दिसत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे हवंय. याला ना अशी एक तार आले की समजून जायचं आपला हा जो कैरीचा मुरंबा आहे तो परफेक्ट शिजला गेलेला आहे. आणि नंतर काय करायचं, गॅसवरून कढई खाली काढून घ्यायची आणि पूर्णपणे हा थंड करून घ्यायचा. थंड झाल्याच्या नंतर काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवू शकता. सहज वर्षभर टिकतो, पण तुम्ही केल्यासरशीच हा मुरंबा संपून जाईल, त्यामुळे वर्षभर टिकवण्याची सुद्धा काहीच गरज पडणार नाही. तर एकदा हा मुरंबा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्याकडे याला काय म्हणतात एकदा मला कमेंट करून नक्की सांगा. बरेच जणांकडे याला गुळ आंबाच देखील म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हा मुरंबा नक्कीच बनवून बघा. रेसिपी कशी वाटली सांगा. जाता जाता चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब, शेअर केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.